पुणे जिल्ह्यातील अकलूज येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पारंपरिक गोल रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाचा गजर, अभंग आणि माऊलींच्या अश्वांची दौड यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती सागरात न्हाऊन निघाला। अकलूज येथील क्रीडा संकुल मैदानावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पारंपरिक गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। माऊलींच्या अश्वांची नेत्रदीपक दौड, टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। यावेळी महिला वारकऱ्यांनी तुळशी रिंगण, मृदंग व पंखवाज वादकांनी पारंपरिक रिंगण सादर केले। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दिंडीने तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सोहळ्यांचं विशेष आकर्षण ठरले। महाराष्ट्रासह विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिभावाने पार पडलाय। गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। या बातमीचा सविस्तर वृत्तांत घेतलाय सुदाम कराळे पाटील यांनी। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध जनप्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। बाळासाहेब ठाकरे चौकात आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिक, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, लोड शेडिंग बंद करणे, नीट टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच सोनम वांगचूक प्रकरणात न्याय मिळावा अशी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या। यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी सरकारने जनतेच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिलाय। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शांततेत पार पडलेल्या या आंदोलनानंतर संबंधित मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। दुसऱ्या दिवशी डीपीमध्ये फॉल्ट होतो, डीपी मधले साहित्य चोरलं जातं, ऑइल चोरलं जातं। हे ऑइल तुमच्या कामाला येते जाऊ, कोणाच्या गाड्याला कामाला येते जाऊ, कुठं पंपावर कामाला येते जाऊ, कुठंच कामाला येत नाही। त्याच एजन्सीकडं हे ऑइल विकलं जातं आणि ह्याच्यामध्ये MSCBचं देखील तेवढंच खातायचं आहे। स्पष्ट आमचा तुमच्यावर आरोप आहे, याला तुम्ही आळा घातला पाहिजे। त्याच्या बाबतीमध्ये मागही वारंवार तुम्हाला मागणी केली, डीपीचं जे मेंटेनन्स आहे, डीपीच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या उमरग्यामध्ये झाल्या पाहिजे। इथून आमचा शेतकरी या तुळजापूरपर्यंत जावं, जायचा खर्च यायचा खर्च MSCBवर असताना शेतकरी इमर्जन्सीच्या नावाखाली 1000-2000 गोळा करून तात्काळ तिथं तुळजापूरला जातो आणि तिथं पुन्हा त्याची अडवणूक केली जाते। हे सगळं कुठंतरी बंद करा। माझी ही विनंती तुम्हाला असेल। याच्यामध्ये काय वाद नाही, परंतु त्या दरम्यान काही मुलांनी आत्महत्या केल्या। या आत्महत्येचं पाप देखील तुमच्या माथी बसलेला आहे। या आत्महत्येला जबाबदार असणारी सरकार हे निरहृदयी सरकार आहे, यांना हृदय नाही। वारंवार आपल्या टोळ्या भरायच्या, वारंवार लोक गोळा करायचे, वारंवार खासदार आमदार गोळा करायचे आणि आपलं साधून घ्यायचं, हा एक मोठा डाव सरकारचा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। काम आहे का? रेकुलवार साहेब तुम्ही बसवता का? मोरे साहेब तुम्ही स्वतः बसवता का? याच्या एजन्सी आहेत, त्या एजन्सीच्या सोबत तुम्ही जायचं नाही। तुम्ही जायचं फक्त वसुलीला जायचं। वसुलीच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवणं चक्क बंद करा। माझी ही पहिल्यांदा विनंती आहे। नंतर आमच्या सर्व शिवसेनेचे लोक, गावागावातले शिवसैनिक या स्मार्ट मीटरला विरोध करतील। तुमचे अधिकारी दिसतील तर तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली। डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेत नायब तहसीलदार रंजना गोरे यांना निवेदन देण्यात आले। डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वैद्यकीय सेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी आणि कडक कायद्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळवा गावात जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या पेवर ब्लॉक रस्त्याच्या कामांवर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतलेत।
अवघ्या 2 ते 2.5 महिन्यातच रस्त्यांची अवस्था खराब होत असून पेवर ब्लॉकवरील धुरळा उडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याशिवाय कामाची पाहणी करण्यासाठी संबंधित उपअभियंता, सहाय्यक अभियंता किंवा तांत्रिक अधिकारी घटनास्थळी येत नसल्याचाही आरोप करण्यात आलाय। सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी योजनेचे नाव, प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक, कामाची किंमत आणि इतर तपशील दर्शवणारी माहिती फलक लावण्यात आलेला नसल्यामुळे कामांच्या पारदर्शकतेबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले। या प्रकरणाची संबंधित विभागाने सखोल चौकशी करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि दोषी आढळल्यास आवश्यक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित बांधकाम विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। ते जसं झालं का झाडणे ना हा तसंच आलं ते वरी। असं का? हो, किती दिवस झाले रस्ता होऊन? 2 महिने झाले असतील, 2-2.5 महिने। असं का? हा. बर या 2.5 महिन्यातलाच आहे रस्ता। बर 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 ठीक आहे। कुठं नाही टाकलं, नुसतं पाणी टाकून त्याने वर बडून घेतलं, तसं काय ते सारवण केल्यावानी। बर ते झाडणे ना सगळ्याकडे निघाले बाबा। दररोज आता 10 लाखाचा नाही का? 10 लाखाचा आहे. 10 लाख। 2 महिन्याची व्यवस्था आहे सध्याची. वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन आदिवासी मुलीच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करून या प्रकरणाचा जलद गती न्यायालयात खटला चालवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय संध्या अनिल तरटे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करत या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त केलाय। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष आणि जलद चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचा निषेध केलाय। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी गळ्यात निषेधाचा पाटा घालून सभागृहात आंदोलन केले। माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शृंगारपुरे यांच्यासह नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम भोईर आणि नगरसेविका सुजाता डाकी यांनी शहरात पुरवले जाणारे पाणी पिण्यास तसेच दैनंदिन वापरासाठी अयोग्य असल्याचा आरोप केलाय। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। नगरसेवकांनी रस्ते, गटारे आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवरही प्रशासनावर टीका करत लवकरात लवकर प्रश्न निकाली न काढल्यास पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या आरोपांवर पेण नगरपालिकेची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। जनरल बोर्डमध्ये बगल देण्यासारखाच झालेला विषय, कारण की गेले आपलं हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा। परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे। आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या जानेवारी डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही, आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा। परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे। प्रशासना काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये। म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे। आणि तो आता आम्हाला जर नाहीच झाला तर आम्हाला मोठा उद्रेक करायला लागेल आणि मोठ्या जनसमुदायाने इथे आम्हाला उपोषण करायला लागेल, आक्रोश मोर्चा करायला लागेल। आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे
हे पाणी कुठल्याही परिस्थितीत स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत? त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही. कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे. पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या. सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय ते संपूर्ण खराब आहे. ते लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे. आज लोकांना रोगराईमध्ये राहायला लागतंय पाण्याच्या विना. ही परिस्थिती आता आहे. त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता. त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जनतेची बाजू सांगायची होती आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे हे आम्ही आज तिथे महत्त्वाचं सांगितलं. त्यांनी उत्तर असं दिलं त्याच्यावरती, हे विचारा प्रश्न. पहिल्या जनरल बोर्डामध्ये आम्ही मागणी केली होती की जर आपल्याला त्या स्कीमला वेळ लागत असेल तर आंबेगावहून आपलं तिथे रिझर्वेशन आहे, 19 रिझर्वेशन आमच्या गडबावी रिझर्वेशन केलेलं होतं ते आहे, परंतु हे स्कीम नसल्यामुळे ते घेता येत नव्हतं. आता परिस्थिती आहे की आंबेगावमधून तुम्ही नरळण्यावरनं ते पाईपलाईन करायची नवीन असं ठरलं होतं आणि ते आपल्याकडे पैसे नसतील तर डेव्हलपमेंटमधले पैसे खर्च करायचे ठरलं. त्याप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने त्याप्रमाणे एस्टिमेट आणि जसं TS आणलं, परंतु परत त्या लोकांनी हे काम थांबून ठेवलं की आपलं काम स्कीमचं होतंय म्हणून. आता त्यांनी असं सांगितलंय आम्हाला सभागृहामध्ये की जर आपण 8 दिवस वाट बघू, जर 8 दिवसात ते जर काय आपलं DPDC मधनं पैसे मागते ते झालं नाही तर आपण 8 दिवसांमध्ये हे टेंडर काढून हे काम चालू करायचं. कुठलं? आंबेगावचं. पण तुम्ही बघत असाल माझी पाटी, जो पाणी येतोय त्यामध्ये फक्त साखर कमी म्हणून हा पाणी येतोय, म्हणजे चहा येतोय तो आपण पितोय. त्या चहामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उकळून प्या, तुरटी फिरवा, तरी पण तो प्रकार गाळ बीळ हा तसाच आहे. त्याच्यामुळे नगर परिषद या गोष्टीवर एवढा कानाडोळा करत आहे का, तर माझ्याकडे पेपर आहेत. जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्ष या पाणी पुरवठ्या प्रश्नावरती मागे आहे, परंतु प्रशासनाकडनं फक्त एकच उत्तर मिळतं की माहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान नदीची पातळी कमी होते तेव्हा कालव्यातला उजवा तीर हा सोडला जातो आणि त्यामधनं पाणी आपल्याला मिळतं. पण एक विनंती आहे की बाबा इतके वर्ष आपण पाणी नदीमधनं उचलून पितोय, हे चुकीचं आहे. आपल्याला डायरेक्ट हेटवणा डॅम किंवा आपलं आरक्षित पाणी आंबेगाव धरण ह्याच्यातनं पाणी डायरेक्ट मिळायला पाहिजे होता, तो मिळत नाहीये. ते डायरेक्ट स्वस्त आपलं एकदम ह्याच्यामध्ये काम कमीमध्ये काम झालं पाहिजे, म्हणजे पाणी उचलून डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकीमध्ये गेला पाहिजे पाणी पुरवठा. पण तो पण पाणी तो फिल्टर करत नाही, तो असाच दिला जातो. आलम पासून एवढ्या वस्तू ज्या शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहेत पण त्या वापरत नाही, डायरेक्ट पाणी उचलतात आणि तोच पाणी आपल्या पेण शहराला सोडतात. हा प्रश्न आपण GB मध्ये जनरल बोर्डामध्ये मांडला, परंतु सत्ताधाऱ्यांकडे असंच उत्तर मिळते की हा प्रस्ताव ह्याच्याकडे म्हणजे प्रश्नाच्या जारी आहे, तो पूर्ण शासनाची दारी आहे आणि तो लवकर लवकर पूर्ण होईल. पण हे जवळजवळ माझ्याकडे पेपर आहेत, हे जवळजवळ 2 वर्ष प्रशासनाकडे प्रलंबित विषय आहे आणि याच्याकडे पाठपुरावा कोण करते हा प्रश्नचिन्ह पडलेला आहे की पाणीसारख्या मुद्द्यावरती अजूनपर्यंत हे शांत काय आहेत. या गोष्टीवरती आता आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप घेणार आहोत. जनरल बोर्डामध्ये हा विषय मांडला की RCC रोड तुम्ही करता, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने हे आता रोड सँक्शन झालेले होते त्या टाइमात तुम्ही एस्टिमेट केलं, त्या टायमाला आधीच्या पाईपलाईन तुम्ही काही करून त्या मेंटेनन्स करून ते शिफ्टिंग करणं गरजेचं होतं. आणि युटिलिटी तुम्ही म्हणता ठेवले, पण ते युटिलिटीचा आता फायदा किती आहे? आणि आता जे पाणी साचतंय त्याला कुठे लेवल नाही आहे RCC रोडला, त्याच्यामुळे पाणी साचतंय. त्याची पण आम्ही समस्या लोकांची सांगितली, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. माझ्याकडे पेण आपलं सरकारी हॉस्पिटल आहे, त्याच्यातनं मी लेटर काढलंय. जवळजवळ 700 रुग्ण मिळालेले आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये, कावीळ गॅस्ट्रो पासून सगळे महिनाभरात. हे फक्त आता पेण शहरापुरतं नाही तर हे आपल्या पेणमध्ये जवळजवळ दवाखाने एवढे आहेत की जो ज्या पैशाप्रमाणे आपला माणूस स्वतःच्या खिशाप्रमाणे तो इलाज करत असतो, त्याप्रमाणे एक गरीब जनता आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये जात असेल. परंतु बाकी ठिकाणी पण ही दवाखान्यामध्ये रिपोर्ट काढले तर हे हजारोच्या संख्येमध्ये मिळतील. नांदेड जिल्ह्यातील देंगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक आणि जनहिताच्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. उदगीर रोडवरील पक्ष कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थिती होती. 22 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि सेवा अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन केलंय। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मीकांत पदमवार, मधुकर नालावार, नंदकिशोर शाखावार, देवेंद्र मोतेवार यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। राज्याचे लाडके लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचं जयंतीचा कार्यक्रम दुर्दैवानं आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि सर्व नेत्यावर घ्यायची वेळ आली। देगलूर इथे 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं आयोजन देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, देगलूरचे नेते आदरणीय गोजेगावकर साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष शिवाजी मामा तनखडे साहेब असतील, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना सगळ्या जिल्ह्यांना अशा सूचना दिल्या। त्या सूचनेच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी जनसेवा सप्ताह त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घ्यायला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत। त्याच्यामध्ये जे दादाला अभिप्राय होते किंवा दादाला ज्या गोष्टी त्यांना आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टीवर पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचे निर्देश सर्व तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। त्यामध्ये पर्यावरण संवर्धन विषय त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधला आपल्याला मतदारसंघात प्रत्येक दिवशी देवगिरी व देवराई उभारावी त्या माध्यमातून आरोग्य विषय असतील किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा मग त्यामध्ये ग्रामीण शहरा भागातील मोफत आरोग्य शिबिर त्या ठिकाणी त्यामध्ये घ्यायचे असतील किंवा महिलांसाठी इतर रोग शिबिर जसं ज्यात की स्तन कर्करोग शिबिर असेल किंवा म्हणजे गर्भशाही कर्करोग असेल, म्हणजे ह्यामधले विविध ज्या महिलाचे उपयोगी असतील, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपक्रम घेता येईल या दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला सांगितले, ज्यामध्ये अजितदादाचे शिस्तप्रिय असणारे स्वच्छता अभियान असेल, त्या दवाखान्यात स्वच्छता अभियान असेल, त्या बस स्टँडची स्वच्छता अभियान असेल किंवा आपापल्या वार्डामध्ये स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये महिला सक्षमीकरण विषय उपक्रम त्या ठिकाणी राबवायला सांगितले। त्यामध्ये महिलाला सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं, महिलांचं मानसन्मान वाढेल या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने घ्यायला सांगितले। शेतकरी महिला सन्मान पक्षाने नियोजन केले की शेतकरी महिला सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये 16 पुरस्कार 31,000 रुपये द्यायचे असं त्यांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर केले। मागच्या बैठकीमध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण 16 तालुके असतील तर 8 तालुके महिला शेतकऱ्याला पुरस्कार देऊ आणि 8 तालुक्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊ, जेणेकरून महिला त्या ठिकाणी जे महिला शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात त्यांनाही प्रोत्साहन देण्यात येईल आणि शासनाने आणि पक्षाने तो त्या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे। त्याच्यानंतर कृषी विधायक उपक्रम त्या ठिकाणी आम्हाला राबवायला सांगितले, त्यामध्ये शेतकऱ्यांना AI माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल, AI तंत्रज्ञान वापरून पुढं त्या ठिकाणी कसं करता येईल, युवकांना त्यामध्ये पुढं कसं जाता येईल त्याच्याबद्दल ते सांगितले। प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष यांना दादाच्या नावानं अजितदादा कृषी सन्मान त्या ठिकाणी द्यायला सांगितलं आहे। त्याचबरोबर युवा संकल्प त्या ठिकाणी करायला सांगितले, ज्यामध्ये सामाजिक विचार पक्षात युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि युवा कार्यकर्त्यांना उभा करणे, त्यांच्या मागे नवीन उपक्रम त्यांच्यासोबत ठेवणे किंवा त्यांना उद्योग असतील किंवा त्यांना येणाऱ्या कुठल्या जॉबमध्ये जॉब देता येत असेल अशा प्रकारचे जॉबचे कॅम्प लावून त्यांना जॉब देता येईल का या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं आहे। परत क्रीडामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला सांगितले, तालुकास्तरीय क्रीडा असतील, जिल्हास्तरीय क्रीडा त्या ठिकाणी घेता येतील का, विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करून एक विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानात कसं घेऊन जाता येईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी। त्याच्यानंतर अल्पसंख्याक सेवा संकल्प त्यांनी पक्षाने त्या ठिकाणी दिले, ते समज अल्पसंख्याक समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्यांच्या योजनाची त्या ठिकाणी त्यांना माहिती देणं, त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना कसं उभारता येईल, त्यांना कसं त्यांच्या पाठीमागे उभा टाकता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रोग्राम त्या ठिकाणी आम्हाला दिले।
आणि ह्या सगळ्या प्रोग्रामवर आम्हाला 22 ते 28 तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करायचं आहे. पण आमचं जिल्ह्यामध्ये आणखी थोडं वेगळं नियोजन आहे, कारण मागच्या वेळेस 22 तारखेपासून ते आम्ही 6 तारखेपर्यंत कार्यक्रम घेतला होता, कारण का 2 तारखेला आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आहे. पण यावेळेस दुर्दैवानं आम्हाला जयंती आणि मग तो वाढदिवसाचा कार्यक्रम आला. पण हे जयंतीच्या निमित्ताने हे सगळे उपक्रम त्या सगळ्या तालुक्यामध्ये आम्हाला राबवायचे आहे. या तालुक्यामध्ये गोरेगावकर साहेब असतील, पद्मवार सावकर असतील, आमचे नगराध्यक्ष टेकाळे साहेब असतील, त्यांचे सगळे नगरसेवक अंकुश असतील, यांच्या माध्यमातून शहरामध्ये वेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवायचे. कारण का दादाचं अतिशय आवडतं शहर म्हणून त्या ठिकाणी देगलूर होतं. दादा देगलूरला 2 वेळेस त्या ठिकाणी आले. दादाला परत 2-3 वेळेस देगलूरला यायचं होतं. पण आज त्या दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर दादाला जे अभिप्राय होते ते प्रोग्राम त्या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने राबवणार आहोत. आणि या देगलूर शहराचा विकाससुद्धा आज सुंदरताईच्या माध्यमातून असेल, तटकरे साहेबांच्या माध्यमातून असेल, किंवा आज चिखलीकर आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून असेल, विविध जे काही विकास कामं त्या ठिकाणी राहिले असतील त्याही विकास कामाच्या माध्यमातून सुनीताताईंनासुद्धा या तालुक्यामध्ये आणून, शहरामध्ये आणून त्या दादांचं राहिलेले अर्धवट स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी मानस आहे. पण आज मी पद्मवार सावकार असतील, गोरेगावकर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असतील, आमचे मोतेवारचे शहराध्यक्ष असतील, त्या सगळ्यांचं या सगळ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मला त्या ठिकाणी विस्तारानं 22 ते 28 तारखेचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे पत्रकारसुद्धा उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक उपयोगी कार्यक्रम असल्यामुळं लोकांपर्यंत हे प्रोग्राम पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून आपली त्या ठिकाणी आम्हाला अतिशय गरज आहे. पण आपणही त्या ठिकाणी यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत आमचे उपक्रम पोहोचून लोकांना त्यात जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी या पत्रकार परिषदेवरती आपल्याला विनंती करतो. आणि गोरेगावकर साहेब आपल्याला मी आपला सगळ्यांचा या पत्रकार परिषदेला उत्तर मिळाल्याबद्दल आपला सगळ्या पत्रकारांचा, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्या सगळ्यांचाच मनापासून आभार मानतो. सर, इलेक्शन कमीशन की तरफ से पूरे भारत देश में एसआईआर की चाल जारी है, तो देगलूर शहर में भी एसआईआर को लेकर जन जागृति का कार्यक्रम रख रहे हैं और राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से अच्छी मेहनत दिखाई दे रही है, इस पर क्या कहेंगे? शहर में हम पूरा राष्ट्रवादी कांग्रेस ने कल परसों हमारी जूम मीटिंग हुई, उसमें भी सुनीताताई थे, डिप्टी सीएम थे, तटकरे साहब थे और हमारे सब मिनिस्टर से, सब तालुका अध्यक्ष, सब नगर से नगराध्यक्ष, सब जिला अध्यक्ष, उसमें उन्होंने सूचना दी है कैसा करना चाहिए. और मैंने खुद नगराध्यक्ष जी का, उनका सबका यहाँ का मोतेवर जी, वो सब ने एक मीटिंग दिया वाली मैंने भी देखा है. उसमें मैंने क्या कर रहे हो वहाँ में सब उसका आढ़ावा लिया वाला है. तो मेरे ख्याल से ऐसा है कि देगलूर में हमारी सत्ता होने की वजह से हमारे को हर जन के पास, हर वोटर के पास पहुंचना और कोई वोट से वंचित रहना नहीं, ये हिसाब से हमारा बहुत अच्छा काम देगलूर में चालू है, ऐसा मेरी मालूमात है. सर, शेतकऱ्यांसाठी आपण जे पुरस्कार वितरण करत आहात, तर देगलूरचे कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण डबघाईला आलेली आहे, तिथली इमारतसुद्धा जीर्ण झालेली आहे, त्याच्याबद्दल कोणतं उपकरण तुम्ही राबवणार आहात का? आता संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्या मार्केट कमिटीची परिस्थिती फार काही चांगली नाही. आता आमच्या नायगावच्या मार्केट कमिटीमध्ये जरी बघितलं 2-3-4 व्यापारी फक्त त्या ठिकाणी शिल्लक आहेत. सर, सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून मानले जायचे आपले देगलूर व्यापार. मी तेच सांगतोय, आता जागोजागी काटे उभारल्या गेल्यामुळं आता पूर्वी जसं मार्केट कमिटीमध्ये आवक होती, पूर्वीचं मार्केट कमिटीमध्ये सगळं त्या ठिकाणी बीट लागत होती, त्यामुळे आता प्रत्येक एका गावात 4-4, 5-5 काटे उभा टाकल्यामुळं मार्केट कमिटी सगळ्या ठिकाणच्या खूप डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळं शासनही त्याच्यावर त्या स्तरावर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शासन विचार त्या ठिकाणी करते. आता शासन प्रायव्हेट माध्यमातून खूप पुढे गेले, प्रायव्हेट मार्केट कमिट्या खूप ठिकाणी आल्या. शासनाचं धोरण असं आहे की शेतकऱ्यासाठी व्यापारामध्ये कॉम्पिटिशन लागलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी भेटला पाहिजे. पण त्या माध्यमातून हे खरं आहे की तुमचं आवक सगळ्या तुमच्या मार्केटला कमी आहे. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यात कथित बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेस ग्रामीणच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निकृष्ट बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पुरेशा पावसाअभावी दुसरी पेरणीही वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी, दोषी बियाणे कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता या मागण्यांबाबत प्रशासन आणि शासन कोणता निर्णय घेते याकडे शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांचं लक्ष लागलंय. आज जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं शासनाला जिल्हाधिकारीमार्फत आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये ही जी हुतुतू कंपनी आहे, ही कंपनी मुळात औरंगाबादची कंपनी असं कळलं गेलं आम्हाला. आणि एक शेतकऱ्यांनी, प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी एका तालुक्यात या हुतुतू कंपनीच्या 20,000 ते 25,000 बॅग्स विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे यांनी पहिले 40% आमच्याकडे बॅग्स आहे बा आणि आम्ही तुम्हाला वेळेवर देऊ शकत नाही. नंतर यांनी वेळेवर ते बोगस बियाणं सेकंड टप्प्यामध्ये आणून ते शेतकऱ्यांना दिलं आणि असं जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये या हुतुतू कंपनींनी पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांचा नाश केलेला आहे. आणि आताच काल परवा DPDC झाली, त्याच्यामध्ये पालकमंत्रीसुद्धा या अमरावती जिल्ह्यामध्ये होते. त्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता. त्यांनी या काहीतरी घोषणा करायला पाहिजे होती. आज ज्याचं पूर्ण आयुष्य, ज्याची चूल त्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर आहे, पण या निरागस मंत्र्यांनी आजपर्यंत या अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उदासीन ठेवलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जेवढं ज्याचं उत्पन्न होते त्या हिशोबाने आणि जेवढ्या या बॅग्स विकल्या गेलेल्या आहे त्या बॅगच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं अनुदान हे भेटलंच पाहिजे. आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काही बोगस बियाणे कंपन्यांमुळं त्यांच्या शेतीमध्ये सोयाबीन उगवलेलं नाही आहे. बोगस कंपन्या आणि बोगस बियाणे त्यांनी दिलेले आहे. या सरकारच्या वरदस्त असलेल्या काही बोगस कंपन्या आज आपल्या शेतकऱ्यांना लुबाडत आहे आणि अशा कंपन्यांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आपले नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी. यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारीच्या माध्यमातून निवेदन देण्याकरिता आलो आहे आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. अमरावती शहरातील वलगाव येथे रविवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा गुन्हे शाखा आणि वलगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावला आहे. संयुक्त कारवाईत या प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पुढील तपास सुरू आहे. संजोद विकास जोशी आणि त्यांचा मित्र ऋतिक पंडित याच्यावर वलगाव बस स्थानकाबाहेरील पान टपरीजवळ धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झालाय. घटनेनंतर गुन्हा दाखल करून विशेष पथके तयार करण्यात आली आणि आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे विक्की उर्फ गोलू विकास उगले, मिलन गोपाल तायडे, अजय दिलीप नागदिवे, अनिकेत विलास मेश्राम आणि सुमित सुधाकर सुरजुसे असे या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या किरकोळ वादातून झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 6 आरोपीचा समावेश FIR मध्ये आहे आणि सगळे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ वादावरून ही घटना घडल्याचं दिसून येते. काही वस्तूची त्यांनी चोरी केली असं एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर काही किरकोळ वाद जे त्यांच्यामध्ये होते त्यावरून हा प्रकार झालेला आहे. यामधील सर्व 6 आरोपी जे FIR मध्ये आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत. साधारणतः किती वाजताची ही घटना आहे? रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? नाही, FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे आपण ऑलरेडी डिटेन केलेले आहेत. हत्येमागे वेगळी चर्चा दिसत आहे. वलगावच्या सरपंचांना सुद्धा ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. FIR मध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि क्षुल्लक कारणावरून ही घटना झालेली आहे. त्यांचे किरकोळ काहीतरी वाद होते आणि त्यामधून हा प्रकार घडलेला आहे.
बंदोबस्त आता सध्या लावलेला नाही आहे. रात्री ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आपण सगळा फोर्स त्या ठिकाणी लावलेला होता. आता सध्या परिस्थिती नॉर्मल आहे. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपसे यांनी विविध राष्ट्रीय आणि राज्यातील प्रश्नांवर केंद्र सरकारवर टीका केली आहे. युवकांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कार्यवाहीचा निषेध व्यक्त करत त्यांनी विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी कथित पेपरफुटी प्रकरण, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच या मुद्द्यांवरून संपूर्ण केंद्र सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. महेश तपसे यांनी मांडलेल्या या मागण्यांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आहे. देशातलं मोदी सरकार सत्तेच्या नशेमध्ये मदधुंद झालेलं आहे. त्यांना युवकांची बेरोजगारी दिसत नाही, त्यांना पेपरफुटी दिसत नाही, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही आणि म्हणूनच हे मुजोर झालेलं सरकार निष्पाप युवक युवतींवर पोलिसी बळाच्या माध्यमातून अत्याचार करत आहे, लाठीचार्ज करत आहे, अश्रू गॅसच्या नरकंड्या फोडत आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही. जे JP नड्डा आहेत, ज्यांनी आता ह्या अभिजित दिपकेने शिष्टमंडळाला भेट दिली, त्यांच्याकडे फक्त 10 मिनटं होती आणि 10 मिनटामध्ये ते फैसला करत होते. परंतु 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक ह्या ठिकाणी उपोषणाला बसले, 20 दिवसापासून भारत सरकारला, मोदी सरकारला असं वाटलं नाही की सोनम वांगचुकला जाऊन भेटावं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. ज्या निष्पाप युवकांवर युवतींवर लाठीचार्ज चालू आहे ती ह्या देशाची संपत्ती आहे, ती या देशाचं भविष्य आहे, ती या देशातले भावी पिढी आहे, भावी नेतृत्व आहे आणि अशा लोकांवर तुम्ही लाठीचार्ज करून देशातल्या लोकतंत्राची एक प्रकारे हत्या करत आहे. माझं असं म्हणणं आहे की आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन चालणार नाही, संपूर्ण मोदी सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील धोकादायक प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये धावत्या लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा थरारक बचाव झाल्याचा दिसत आहे. दिवा CSMT लोकलमधील हा कथित व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रेल्वे प्रवाशाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला लोकलच्या दारात लटकून प्रवास करत असताना तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासत असल्याचं दिसतंय. काही क्षणासाठी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास टाळण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे. मात्र गर्दीच्या वेळेत अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं वास्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी अधिक फेऱ्या वाढवणे आणि सुरक्षाविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी पुन्हा जोर धरते. नवी मुंबईतील बेलापूर परिसरात फुटपाथावर आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा छडा नवी मुंबई गुन्हा शाखेने अवघ्या 24 तासात लावलाय. तपासादरम्यान मृताची ओळख सलमान शेख अशी पटली असून या प्रकरणी भिवंडी येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारू पिणे, शिवीगाळ आणि धक्काबुक्की यावरून झालेल्या वादाचं पर्यावसन खुनात झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. तर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू असून गुन्ह्यातील इतर बाबींचाही चौकशी करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ पावशी येथे तुळसकर हॉटेलजवळ आज टेम्पोचा अपघात झालाय. मुसळधार पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुडाळहून ओरसच्या दिशेने जाणारा टेम्पो घसरून रस्त्याबाहेर गेलाय. या अपघातात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने कुडाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान पावसाळ्यात महामार्गावर वारंवार पाणी साचत असल्याने वाहन चालकांना धोका निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.
दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढलाय. विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत शांततेत मूक मोर्चा काढून आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संदर्भात विविध मागण्या मांडल्यात. तसेच दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका व्यक्त केली आहे. मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. नमस्कार. आम्ही या ठिकाणी सर्वजण सोनम वांगचुक यांनी जे शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने जे आंदोलन उभं केलं होतं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आणि जी शिक्षण व्यवस्थेसाठी जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता निर्माण व्हावी हा हेतू जो सोनम वांगचुक यांचा होता, त्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत. धन्यवाद. तर आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.